नमस्कार. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 25 तारखेला आपल्याकडे उरण पोलीस स्टेशनला एक मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट रजिस्टर्ड होती. 27 तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफेन्स रजिस्टर्ड झाला. BNS जो नवीन कायदा आहे सेक्शन 103/1 डेड बॉडी मुलीची होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त भारंबे सरांच्या इन्स्ट्रक्शननुसार क्राईम ब्रांचचे आणि पोलीस स्टेशनचे काही पथकं तयार करण्यात आले. इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बँगलोरचा किंवा कर्नाटकाच्या इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा, त्या साईडचा आहे तो, अशी माहिती मिळाली. काही इन्फॉर्मंट्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती PSI रेड्डी जी आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग 29 तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले. आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे. त्याला आज कोर्टामध्ये अॅट्रॉसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केले असता 7 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे. संपूर्ण इन्सिडेंटमध्ये असं एकंदरीत दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी, जी डिसीज आहे. शाळेत शिकल्यानंतर हा 10वी पर्यंत शिकला, ती पुढे 11वीत शिकली. त्यांचा परिचय होता. त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता, या अनुषंगाने 2019ला एक पोक्सोचा गुन्हा सुद्धा विनयभंगाचा मॉलेस्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे, ज्यामध्ये तो जेलमधनं काही दिवसानंतर सुटला, बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला. मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा. जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू, अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा. घटनेच्या आधी सुद्धा 22 तारखेला तो गुलबर्गावरनं बँगलोरवरनं कर्नाटकामधून निघाला आणि 23 तारखेला इथे आला. 24 तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्यासोबत राहण्याची बद्दल तो बोलत होता. ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती. 25 तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली ऑफ होता, म्हणजे जी ज्या ठिकाणी कामाला जायची, त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं. ती सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरून त्याचं आणि तिचं भांडण झालं. आणि भांडणानंतर त्यांनी जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे तो चाकू घेऊन आला होता, एक कोयत्यासारखा किंवा विळ्यासारखा एक, जो त्यांनी सांगितलाय आम्हाला, त्याप्रमाणे त्यांनी तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेथ झाली. डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला. मदत मागायची म्हणून त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवलेत. पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या ATM सेंट्रल मधनं त्यांनी ते विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला. मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने PSI रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे. सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे. हा, आता सध्या त्याच्या इन्फॉर्मेशन मधनं असं कळतंय की तो तिच्या सोबत लग्न करून त्याला म्हणजे माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल, अशा प्रकारचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता, ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती. नाही, त्याचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. त्याच्यावरती जो एक गुन्हा दाखल आहे 2019चा, तो ह्याच मुलीच्या वडिलांनी दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये तो जेलमध्ये होता, त्याची तारीख पण सुरू होती, बेलवर होता तो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला क्रिमिनल रेकॉर्ड नाही. प्रोफेशनली तो ड्रायव्हर होता आणि आता सुद्धा तो एका कंपनीमध्ये बस ड्रायव्हरचं काम करत होता. आता वेपन ऍक्च्युली असं आहे की पोलीस स्टेशनकडे आम्ही तो हँडओव्हर केलेला आहे. तपासाचा तो भाग आहे. तो इंट्रोगेशन आता त्याला आताच पोलीस कोठडी मिळालेली आहे. पोलीस कोठडीमध्ये ते कुठल्या ठिकाणी वेपन टाकलाय किंवा काय टाकलं आहे ते तपास कागदपत्र व्यवस्थितरित्या करतील. नाही, याचं लग्न झालेलं नाहीये, बॅचलर अनमॅरिड आहे. मोहसिन जो आहे तो याच्या घराजवळ म्हणजे याचे नातेवाईक जे राहतात गुलबर्गाला, तिथे हा राहणारा आहे आणि यांचा परिचय एकमेकांशी. ज्या वेळेस हा याच्या मोबाईलवरनं मुलीशी संपर्क करू शकत नव्हता किंवा मुलीने याला कधी ब्लॉक केलं असेल तर त्यावेळेस हा मोहसिन हा त्याच्या मित्राच्या मोबाईलवरनं तिच्यासोबत संपर्क करायचा. त्यामुळे आम्हाला मोहसिन बद्दल जेव्हा माहिती मिळाली त्याच्याकडनं आम्हाला कळलं की त्याचं काय रिलेशन आहे, पण बाकी ह्या एकंदरीत प्रकरणामध्ये अजूनपर्यंत तरी तो काही संपर्क आम्हाला दिसून आलेला नाही. तुझा तो तपासाचा भाग आहे.
लोकांशी संपर्कात होते? हा, सध्या तरी तसं दिसतंय की संपर्कामध्ये होते किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं तो भेटायला सुद्धा यायचा प्रयत्न करत होता. तो ओरिजिनली मित्र आहे दाऊद आरोपीचा. नंतर त्याची ओळख त्याच्या मोबाईलवरून फोन केल्यामुळे त्या मुलीसोबत झालेली दिसते. नाही, आता एवढं हा ऍक्च्युली आमच्या फार इन्व्हेस्टिगेशनचा किंवा डिटेक्शनचा पार्ट नसल्यामुळे त्याच्या खोलात आम्ही अजूनपर्यंत गेलेलो नाही. संभाषण आहे एवढंच सांगू शकतो की दिवसा आहे की रात्री नाही सध्याच्या भाष्य करताना. लव्ह ट्रँगल पण अजून असा काही पुढे आलेला नाहीये. मात्र हे मी तुम्हाला निश्चितरित्या सांगू शकतो की मुलीची तिला तो म्हणत होता की माझ्यासोबत तू बँगलोरला चल किंवा कर्नाटकाला चल, अशा प्रकारचा तगादा मागे लावत होता आणि नॅचरली घरच्यांचा विरोध सुद्धा असल्याचं त्यावेळेस दिसून येतं. ते तर याच्यामध्येच आलेलं आहे, रेकॉर्डवरतीच आहे. 2019चा जो पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर तुरुंगातून सुटल्यानंतर आरोपी पुन्हा कर्नाटकात गेला, त्याच्यानंतर हत्येच्या मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये तो काही इकडे आलेला आहे का किंवा त्यांची भेट झालेली आहे का? हा, त्याच्या असं समजते का तो मध्ये एक दोनदा इकडे येऊन गेलेला आहे ऑलरेडी आणि तो टच मध्ये होता. पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला वडिलांनी करायला लावला असं म्हटलं जाते. करायला लावला, वडिलांची कंप्लेंटच आहे. पोक्सो मध्ये मुलगी मायनर असल्यामुळे कंप्लेंटच तिचे वडील आहेत बेसिकली. नाही, आता हे कसं आहे की हा ती सांगणार कोण? ते सांगणारे व्यक्ती इथे नसल्यामुळे किंवा जगात नसल्यामुळे त्या गोष्टी कन्फर्म होऊ शकत नाही. 25 तारखेला किती वेळ ते लोक होते, किती वेळ ते बोलले त्याच्यानंतर? साधारणतः दुपारी, आता आम्हाला जी माहिती मिळते ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि 1:30-1:45 तिकडनं निघाली आणि 2:30-3ची घटना जरी म्हटली तरी साधारण तास 1.5 तास सोबत ते असावेत. सीसीटीव्ही समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 2:27 आणि 2:30च्या दरम्यान दोघेही एकमेकांचे पाठीमागून जाताना दिसत आहेत. मात्र ती दुपारची वेळ होती. म्हणजे हा जो प्रकार जो घडला, इन्सिडेंट झाला, एक्झॅक्ट काय वेळ? तो साधारणतः 2:45 ते 3च्या सुमारासला इन्सिडेंट असावा. तो जागेवर घडला की त्याने आणखी मारून तिला तिथे आणून? नाही, ते जागेवरच झालेलं आहे सगळं. ज्या ठिकाणी डेड बॉडी मिळाली त्याच ठिकाणी इन्सिडेंट झाल्याबद्दल त्याचं सांगणं आहे. त्याच्यानंतर पुढची मोमेंट काय होती? मग त्याच्यानंतर तो तिकडनं निघाला ट्रेननी, तो पनवेलला आला. पनवेलवरती त्यांनी मग पैसे बाहेर निघाला, रेल्वे स्टेशनच्या पैसे विड्रॉल केले. पैसे विड्रॉल करून तो आपल्या कळंबोली सर्कलवरनं मॅकडोनल्डकडे आला. तिकडनं त्यांनी बस घेतली आणि बसने तो पुढे कर्नाटकाला निघून गेला. 1000 रुपये समथिंग. नाही, अजून तसं काही, कारण तो त्यावेळेस आपल्याला मिळाल्यानंतर तो तसे मेडिकलमध्ये काही येणार नाही म्हणून त्याबद्दल काही सांगू शकत नाही की. नाही, पोक्सोनुसार कारवाई योग्यच झालेली आहे. अरेस्ट सुद्धा झालेला आहे. MCR मधनं बेलआउट झालेला आहे. तो पोलिसांचा पर्व्ह्यू येत नाही. 1.5 महिना. नाही, 1 तास सध्या तरी अजून तरीपर्यंत तरी 1 तास तो दिसतो त्याच्यामध्ये. केवळ तिने तिच्या सोबत जाण्यासाठी नकार दिला म्हणून तिला मारलं की यामध्ये आणखी कोण इन्व्हॉल्व होता त्याचा राग होता तुम्हाला म्हणून? नाही, एकंदरीत ती रिस्पॉन्ड करत नाही हाच एक प्रिलिमिनरी राग दिसतो. बाकी त्याने काही कारण सांगितले तरी बेसिकली त्याचा संबंध ज्या व्यक्तीसोबत आहे त्या व्यक्तीच्या रिस्पॉन्सवरतीच हा राग असल्याचं दिसून येतं. त्याने ऑलरेडी ते घेऊन आला होता तो सोबत. हा, तो म्हणतो की माझ्यासोबत होतो. हा, म्हणजे दिसताना हे सगळं प्लॅन केलेलं दिसतंय. कोल्ड ब्लडेड टाईप दिसतंय. ते आता ते पंचनाम्यानुसार ते पोलिसांकडनं मला माहिती घ्यायला लागेल. माझ्याकडनं अजून त्याची इन्फॉर्मेशन नाही. ते वेपन चाकू सारखा आहे असं तो म्हणतोय. तो आता तो किती इंच मी अजून डोळ्याने बघितलेलं नाहीये म्हणून मला सांगता नाही येणार. एकच आहे, तो एकच सांगतोय. जी, ते आमचं काम चालू आहे. सर, ज्या पद्धतीने त्याने तिला मारली त्या वेपननं मारली. आता पोलिसांच्या तपासामध्ये आणखी मागच्या वेळेला सांगितलं की काही तिथले जनावरं होती त्याने तिचा चेहरावर कुठवला, पण तपासामध्ये तसं म्हणजे काही गोष्टी समोर आल्या की त्यानेच तिचा चेहरा कुठवला. नाही, वार ते अन्नधुन्न केल्यासारखे वार आहे. म्हणजे जिथे जशी जागा मिळेल तसे वार केलेले आहे. ही पण पॉसिबिलिटी असू शकते की त्या चेहऱ्याला त्या वेपनमुळे झालेली जखम, त्यात आलेलं रक्त आणि मग त्याच्यानंतर प्राणी तिथे जे काही कुत्रे वगैरे येतात आणि मग त्यांनी पण थोडंफार त्याच्यात खाल्ल्यानंतर तो जो काही झालेला प्रकार आहे तो असा मिक्स दिसून येतो. चेहऱ्यावर मार केला हा, तो असू शकतो. हा, पीएमचा रिपोर्ट आहे. फायनल रिपोर्ट आहे. त्यांनी सांगितलं. पीएम रिपोर्ट अजून माझ्या हातात आले नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. पण कालचा तुमचा जो विषय होता ते अजून त्याची पुष्टी झालेली नाही इतर काही अस्वलची.
जर ते त्यांचा कट रचने हे पण केलं माहिती आहे, फक्त इन्सिडेंट हत्या एवढंच आहे. ते कट मध्ये काय होतं, जनरल दोघं जण एकत्र आले, त्यांनी कट केला की आपण ते माझ्या करतो. योजनाबद्ध म्हणूया, कारण बरोबर वेपनच घेऊन गेले. ते त्या सेक्शन मध्ये येतात, त्यात फक्त अॅट्रॉसिटीचे एक कलम आपण वाढ केलेली आहे, त्याच्यामुळे तो तपास जो आहे तो एसीपी पोर्ट डिव्हिजनकडे जाईल, अॅट्रॉसिटी सेक्शन वाढवल्यामुळे. 2019च्या गुन्ह्यानंतर फक्त पीडिता त्याला रिस्पॉन्ड करत नाही हेच फक्त मोटिव्ह आहे का, किंवा घरच्यांशी विरोध होत आहे घरच्यांकडून? कारण 2019चा गुन्हा सुद्धा घरच्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेला होता आरोपीचा. मधल्या काळात घरच्यांसोबत काही संपर्क झाला होता? घरच्यांसोबत संपर्क नाही, पण ती रिस्पॉन्ड करत नाही. आता ते कार करत ते त्याचे मल्टिपल कारण असू शकतात, मग ते घरच्यांचं असेल, तिचा पर्सनल इंटरेस्ट व्हॉट एव्हर, पण ते रिस्पॉन्ड करत नाही हा तिचा वैयक्तिक चॉईस आहे. त्याच्यासाठी हा जबरदस्ती करून हे जे कृत्य झालेलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, म्हणून एक गुन्हा दाखल सर, झाला. हा प्रकार ज्यावेळेस घडत होता त्यावेळेस तिने एका व्यक्तीला फोन केलेला होता अशी माहिती समोर हो, आली. हो. मित्राला फोन केला होता. हो. मित्रालाच का, म्हणजे घरातल्या माणसाला का? आता हे उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही की तुम्ही त्यालाच का फोन केला म्हणून, पण तिला जो योग्य वाटलं त्याने तिला फोन केला, किंवा तिला जे काही सुचलं असेल त्यावेळी जी काही परिस्थिती असेल तिची मानसिक, त्याप्रमाणे तो निर्णय तिने घेतलेला आहे. तिने फोन करून काय सांगितलं? आता तो जो आम्हाला कंप्लेंट म्हणजे ज्याला आम्ही विचारपूस केली, ज्याला फोन आला, त्याचं म्हणणं आहे की मला सोडव, मी थोडीशी अडचणीत आहे, मला सोडव, अशा प्रकारचं ती बोलली. तो पण नेटवर्क मध्ये नव्हता व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याचं कम्युनिकेशन होत नव्हतं, ऐकायला त्याला येत नव्हतं नीट, क्रॅक होती स्पीच आणि फोन पण कट झाला. तू पण ओरडत होता. तो राहणार यस ते हत्येच्या किती वेळ आधी हा फोन केला होता? त्याच दरम्यानची गोष्ट आहे. मी जे म्हटलं आपल्याला की जर आपण 1-1.5 तासाचं पकडलं, सोबत ते होते, त्याच वेळेसची गोष्ट आहे ती. त्या मित्रानं कोणाला संपर्क केला होता का? मित्राला फोन केल्यानंतर त्याचा फोन त्याने उचलला नाही, कारण तो जॉबवर होता, ड्रॉवर मध्ये होता, म्हणून तिने त्या मित्राच्या काकाला फोन केला. काकाला फोन केल्यानंतर हा परत त्या नंबरवरती ट्राय करत होता, त्याच्या म्हणण्यानुसार तिचा नंबर लागत नव्हता किंवा ती उचलत नव्हती, म्हणून त्याने परत ह्या मित्राला फोन करून कळवलं की असा तिचा फोन आला, तो जरा बघ काय मी रेंज मध्ये नाहीये नीट. तुझे एवढे वर्ष जर तो त्रास देत होता तर तिने कधी बोलली? आता ते काय की त्यांचा तो कौटुंबिक विषय असल्यामुळे आम्ही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत तशी काही माहिती आमच्याकडे नाही आलेली आहे. 2019च्या केसचं काय स्टेटस होतं? ती केस आता सध्या अजून आय गेस बोर्डावरती ती आली नाही का? नाही, अजून नाही आली, सबमिट झाली चार्जशीट. एनबीडब्ल्यू निघालेला आहे तिच्या विरुद्ध पनवेल कोर्टात. जुलै किती सांगता तुम्ही? 5 days before the murder. नाही, त्याची माहिती अजून नाहीये नक्की का नाही एनबीडब्ल्यू निघाला. तुम्ही सांगताय आता ते माझ्या लक्षात आलं, मी चेक करतो. तर याच्यामध्ये त्याचा फेसबुकवर त्यांनी हे सांगितलेलं की म्हणजे त्याचे जे फेसबुकचे काही कमेंट्स आहेत किंवा त्याचे जे काही बरोबर. त्याच्यामध्ये फसवणूक म्हणजे एखादी मुलगी 5-6 वर्षांना हत्या फसवणूक करते अशा प्रकारचे लिंक्स जास्त आहेत. अशा कुठलं अँगल आहे का त्याच्यामध्ये की त्यांनी फसवलं म्हणजे शेवटच्या क्षणाला ती नकार दिली किंवा त्याचं कसं आहे की ती जेव्हा रिस्पॉन्ड करत नाही किंवा जो काही राग आहे तर तो सांगायचा की मी आपली सोबतचे फोटो मी काही अपलोड करेल, आणि तिने केले, आणि नंतर त्याचं म्हणणं आहे की मी ते डिलीट पण केले मला जेव्हा ती भेटायला आली. म्हणजे हा थोडासा ब्लॅकमेलिंगचा पण प्रकार आम्हाला दिसतो. दुसरं एक, ज्या मित्राने त्याला पैसे पाठवले हत्येच्या नंतर त्यानं कोणाला घरच्याबद्दलची माहिती दिली होती की माझ्या हातून हे कृत्य नाही, झालं असं आहे, असं असं मला असं असं तो काही बोललेला नाही अजूनपर्यंत की त्याने कोणाला सांगितलं होतं. त्याने केलं आणि तो निघाला, आणि तसंही तो जाणं येणं करायचा, त्याच्यामुळे आला आणि परत गेला, एवढाच तो विषय होता. नाही, नॉर्मल असावे, फार काही त्याच्यात असं हे नाही. घटनेचे किती दिवस अगोदर यावेळेस उघडला? 23 ला आला सकाळी 11 वाजता. तर तिथून डायरेक्टली तो घरी गेलेला की डायरेक्टली हायडिंगलाच गेला? इथून निघाल्यानंतर नाही, तो घरी नाही गेला, नातेवाईकाकडे गेला, आणि तिथून मग तो त्याला लक्षात आलंच असेल तोपर्यंत, मग तो लपायसाठी त्याने जे काही त्याला मार्ग पर्याय उपलब्ध होते ते त्याने करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन 25 तारखेला ऑफ झाला की ते त्याच्यानंतर तेव्हाच ऑफ झाला, त्याच दिवशी सेम डेला. त्या दिवशी off? त्याच्यामुळे ते जास्त चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी. सर, हिंदीमध्ये Yes. ये पूरा इंसिडेंट है 25 तारीख को उरन की जो डिसीज लड़की है उसकी मिसिंग की कंप्लेंट उसके फादर द्वारा उरन पुलिस स्टेशन में रजिस्टर हुई. 27 की मॉर्निंग को उसकी जब डेड बॉडी मिली तब FIR 300/2024 उरन पुलिस स्टेशन में रजिस्टर्ड हुआ. BNS सेक्शन 103/1 जिसमें अभी एट्रोसिटी का सेक्शन ऐड हो चुका है. जब टेक्निकल एनालिसिस कुछ टीम बनाई गई इसमें हमारे पुलिस आयुक्त श्री आरंभ सर के इंस्ट्रक्शंस के बाद पुलिस स्टेशन की और क्राइम ब्रांच की, और जो सस्पेक्ट है वो बेंगलोर का रहने वाला है ऐसा जब हमें पता चला तब बेंगलोर में और गुलबर्गा में कर्नाटक स्टेट में और महाराष्ट्र में लोकल एरिया में भी कुछ टीम डिप्लॉय हुई, जिसके तहत टेक्निकल एनालिसिस और इन्फॉर्मेंट के बेसिस पे हमारे क्राइम ब्रांच के सेंट्रल नोट के PSI रेड्डी
और उनकी टीम इन्होंने गुलबर्गा में से 29 को अर्ली मॉर्निंग इस एक्यूज्ड जिसका नाम है दाऊद बसुद्दीन शेख, ये रहने वाला बेंगलोर का है, कर्नाटका का, इसको हमने वहां से हिरासत में लिया। आज उसे पनवेल के एट्रोसिटी कोर्ट में जब हाजिर किया गया, उसे 7 तारीख तक की पुलिस कस्टडी में दी गई है। एक्यूज के इंट्रोगेशन से समझ में आता है कि एक्यूज ये जान पहचान का था डिसीज के। 2000 मतलब स्कूल में भी ये पढ़ने के लिए था, बाद में इसकी पढ़ाई छूट गई, लड़की ने आगे पढ़ाई शुरू की, फिर भी उसने उससे कांटेक्ट बनाए रखने की कोशिश की, जिसके तहत बीच बीच में उसे मिलने आता था। उसने जब लड़की मना करती थी तो वो उसके धमकियां देता था। इस टाइप की जानकारी भी सामने आ रही है कि तुम्हारे कुछ फोटोज है, मैं इसे वायरल कर दूंगा। अभी जब लड़की उसे 25 तारीख को 24 तारीख को पहले उसे मिली, फिर इसने 25 तारीख को बुलाया, जिस दिन की घटना है। उस दिन वो जाने के लिए जब राजी नहीं थी तो ये समझ में आ रहा है कि उसने कुछ फोटोज भी अपलोड किए थे उस फेसबुक पे, जो बाद में लड़की मिलने जाने के बाद, डिसीज मिलने जाने के बाद उसने डिलीट कर दिए। इसकी इच्छा थी कि ये इसके साथ बेंगलोर चले, जिसके लिए लड़की राजी नहीं थी जाने के लिए। इनका कुछ झगड़ा जो स्पॉट है वहां पे हुआ, और उस झगड़े के बाद इसने जो हत्या को अंजाम दिया गया है। इस तरीके का पूरी जो वारदात है आई है सामने, और एक्यूज को अभी हिरासत में लेके आगे का इन्वेस्टिगेशन उरन पुलिस स्टेशन कर रही है। सर ये जानना चाहेंगे कि आरोपी के पकड़े जाने के बाद पूछताछ के बाद 1.5 दिन की छुट्टी ली थी। पहले दिन क्या 24 तारीख को मुलाकात हुई थी, उस दिन भी कोई अनबन हुई थी? और अगर 24 को अनबन हुई थी तो फिर 25 को लड़की क्यों राजी हुई? और इस दरम्यान क्या किसी फ्रेंड को भी उसने घटना जिस दिन घटी उस दिन फोन किया था, वो फ्रेंड मोहसिन था क्या या कोई और था? उसका स्टेटमेंट भी लिया गया है क्या? स्टेटस अभी ऐसा है कि 24 तारीख को एक्यूज्ड के बोलने के हिसाब से वो हाफ डे लेके उसे मिली है जूहीनगर रेलवे स्टेशन के करीब करीब, और 25 तारीख को भी उसने उसे मिलने के लिए बुलाया। लड़की उस दिन जाने के लिए राजी नहीं थी, तो बट इसने जो मैंने जैसे इससे पहले कहा है कि इसने धमकी दी कि मैं फोटो अपलोड कर दूंगा, जो उसने फेसबुक पे अपलोड करके बाद में डिलीट किए हैं। तो इसके वजह से लड़की उसे मिलने भी गई, जिसके बाद झगड़े में ये हत्या हुई है। बीच में वो लड़की का भी संपर्क उसके दोस्त से भी हुआ है, ऐसा दिख रहा है हमें। और जो उसने बताया कि मैं उससे मिलने जा रही हूँ, जो भी है, उसके दौरान भी उसने अपने फ्रेंड को भी कुछ फोन किया था, जिसमें मुझे थोड़ा छोड़ा हुआ, यहाँ से मैं अटकी हुई हूँ, इस तरह की कुछ बातें उनके बीच में हुई है। शादी की बात की, शादी के लिए मना किया, वजह क्या है? वजह का अभी कुछ भी इसके बारे में मालूमात नहीं है, क्योंकि इंट्रोगेशन जो है सिर्फ अभी एक्यूज्ड का ही हो रहा है। इस सभी इंसिडेंट के बारे में सिर्फ एक्यूज्ड को और डिसीज को दोनों को ही पता था। एक्यूज्ड से जितनी मालूमात मिली, इस हिसाब से वो चाहता था कि उसके साथ लड़की डिसीज जो उसके साथ बेंगलोर जाए, जिसके लिए लड़की मना कर रही थी। टैटू की बात सामने आ रही है कि बॉडी पे 2 टैटू थे लड़की के, और वो दोनों ही टैटू दाऊद शेख के थे, नाम के थे, या एक टैटू दाऊद का था, दूसरे व्यक्ति का था? इसी आधार पर ये कहा जा रहा है कि लव ट्रायंगल का मामला हो सकता है और ये रिवेंज वाली बात है। अभी इसके बारे में कोई जानकारी नहीं है कि लव ट्रायंगल लेके क्या। टैटू के बारे में तो आपने जैसे कहा कि जो नाम का बोला है, वो टैटू के बारे में हमें जानकारी है ऑलरेडी, वो जो इसमें आता ही है इंक्वेस्ट पंचनामा में। सर ये जानना चाहेंगे कि आरोपी जब पकड़ में आया तो उसने कुछ ऐसी बातें बताई कि झगड़े की मेन क्या वजह थी और क्यों उसने चाकू से वार कर दिया? लड़की उसे मिलना नहीं चाहती। जैसे 24 तारीख को मिली, 25 तारीख को सुबह से उसको बोल रहा था कि मुझे मिलने आ, लड़की जिसके लिए मना कर रही थी, लड़की मिलने जा नहीं रही थी। फिर उसने फेसबुक पे फोटो अपलोड की, फिर आई और उसको बार बार यही बोल रही थी कि तू फोटो को डिलीट कर, ये फोटो क्यों रखे है, जिसकी वजह से उनका झगड़ा हो गया, और झगड़े में जब गुस्से में उसने उसको मारा है, ऐसा उसका बोलना है। सर वो क्या फोटो था जो अपलोड किया कि लड़की अपने अबे वो देखने को, अभी उसको डेटा रिट्रीव करने का काम चलो, क्योंकि उसने डिलीट कर दिया फोटो बाद में। जो वेपन यूज किया गया है वो वेपन अभी तक बरामद हुआ है क्या? क्योंकि जिस तरह से उसकी जो बॉडी का जो फेस है उसको पूरी तरह से स्मैश कर दिया था, कहीं पॉसिबिलिटी है कि उसने स्मैश किया होगा फेस? नहीं, अभी जो वेपन बरामद होता है जनरली जो यूज होता है उसे एविडेंस एक्ट के तहत बरामद किया जाता है। अभी डॉक्यूमेंट्री उसका क्या चल रहा है फिलहाल अभी मैं यहाँ बैठ के नहीं बोल सकता हूँ। पुलिस स्टेशन का इन्वेस्टिगेशन चालू है, नेचुरली पुलिस कस्टडी उसे आज ही मिली है, तो ये सब इन्वेस्टिगेशन का पार्ट है आगे का। सर मोहसिन ने क्या मोहसिन जो है शुरुआत से जब स्कूल पीरियड की आपने बात बताई उस वक्त से फ्रेंड थे, उस वक्त मोहसिन पिक्चर में नहीं था। पिक्चर में हाल के दिनों में आया जो 2019 के इंसिडेंट के बाद जब दोबारा दाऊद शेख लड़की के संपर्क में आना चाहता था, उसी दरमियान क्या मोहसिन पिक्चर में आया, मोहसिन के जरिए यशस्वी तक दाऊद शेख दोबारा पहुंचा, मोहसिन से भी यशस्वी की क्या दोस्ती हो गई थी और ये दोस्ती किस हद तक थी? क्या मोहसिन के नाम पर दाऊद को एतराज था?
ऐसा कुछ भी अभी तक सामने आया नहीं है। मोहसिन दाऊद का दोस्त था जिसके मोबाइल से उसने इससे पहले डिसीज से कांटेक्ट किया है, जिसकी वजह से जब भी इनमें झगड़े होते थे, एक दूसरे को ब्लॉक अनब्लॉक करते थे, उस दौरान मोहसिन के थ्रू भी बात होती थी। बट इसमें मोहसिन का ट्रायंगल है या और कुछ चीजें, ये अभी तक हमारे इन्वेस्टिगेशन में सामने आई हुई नहीं है। शादी से इनकार करने की ऐसा- वजह ऐसा- क्या थी? नहीं, धर्म अलग था, धर्म अलग था, ये एक वजह थी, या फिर वो उसके काबिल नहीं, या कोई तो रीजन होगा। दाऊद ने इनिशियल लेवल पे ये चीज तो बताई, मर्डर क्यों किया? उसने सिर्फ इतना ही बताया कि वो, मैं उसे बोल रहा था मेरे साथ बेंगलोर चलो, और जिसके लिए वो राजी नहीं थी। दैट्स इट, इतने उसने अभी तक साल बताया। 2019 में दाऊद को गिरफ्तार किया था, वो रिलीज हुआ, उसके बाद वो चला। तो पूरा सीक्वेंस अगर आप बता दें कि गिरफ्तार होने के बाद वो क्या कर रहा था, क्या नहीं कर रहा था। ऐसा है कि जब वो बेल पे रिहा हुआ, उसके बाद उसका कुछ एक्सीडेंट हुआ, ऐसा उसका बोलना है, जिसमें उसका पैर फ्रैक्चर हो गया, उसके सर को लग गया और वो एकदम बेड रिडन था। फिर उसका कम्युनिकेशन भी उसके साथ था नहीं बीच में, बट जब उसे थोड़ा होश आया, उसने फिर से अपना मोबाइल उसे मिला और उसका जो दोस्त है उसके माध्यम से उसका संपर्क हुआ, तो उसके बाद फिर से उसने बात करने की कोशिश उस लड़की से की है, जिसके तहत वो बीच में एक दो बार मिलने यहाँ पे आया है, ऐसे उसने बोला है, जिसकी पुष्टि अभी तक हमने की नहीं है। और मिलने आने के बाद फिर से जब इंसिडेंट हुआ उस दिन, वो 23 तारीख को उसका बोलना है कि वो उसको 23 तारीख को आया, 24 को भी मिला और 25 को हत्या को अंजाम दिया गया। लोग बेंगलुरु रहने के बावजूद भी लगातार लड़की के कांटेक्ट। हाँ, कितना फ्रिक्वेंटली था ये तो नहीं बोल सकता, बट हाँ उसके हिसाब से जो उसने बोला है वो आया था, मिला था, बट जिसका वेरिफिकेशन हम लोग हमारे तरफ से भी कर रहे हैं। जी हाँ, फोन पे तो बात तो उसकी चली रही थी, उसने बोला ही है ऑलरेडी, वो तो हमने भी आपको बताया है। असं आता बोललो ना मराठीत झालं ना, बाईट काल पण दिली मी सगळ्यांना, इंडिव्हिज्युअल बाईट दिली काल. असं 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 काही नाही. बेसिकली अँगल तो त्याला कम्युनल देण्याचा म्हणजे असं काही विषय इथं अजूनपर्यंत काही दिसत नाही. चर्चा काही जरी असल्या तरी ह्या केवळ एकमेकांच्या संपर्कात आहे असं आता तरी दिसतंय. आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये ज्या गोष्टी जसं जसं पुढे येतील त्या आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू, पण सध्या तरी तसं काही दिसत नाहीये. राजे सर, क्या दाऊद के अलावा भी एसएसपी का कोई इतना करीबी दोस्त था जिसके नाम पर दाऊद को एतराज था? सीडीआर से कुछ चीजें तो पता चली होगी। हमारा एनालिसिस और पुख्ता सबूत दोनों अलग अलग चीजें हैं। अभी जो हम बात कर रहे हैं वो उसके इंट्रोगेशन के ऊपर ही बात कर रहे हैं, तो अभी तक ऐसा कुछ भी सामने आया नहीं है या ना ही उसने कुछ बोला है ऐसा. सर एक यातला महत्त्वाचा अंश आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगता याच्यामध्ये लव असू शकत नाही कदाचित, मात्र जर असं नसेल तर मग ती फोटो व्हायरल करेल अशा धमकी ज्यावेळी तो देत होता, मग ती घाबरत का होती? आणि असे फोटो म्हणजे काय ते अगदी जवळचे होते की तिला असं वाटत व्हायरल माहिती त्याच्याबद्दल मी का सांगू शकत नाही, कारण तो फोटो मी बघितलेले नाहीये. तिचा मोबाईल पण आमच्याकडे अजूनपर्यंत मिळालेला नाहीये आणि याने डिलीट केलेल्या फोटोचं पण रिट्रीव्ह करायचं काम चालू आहे. त्यामुळे ते कशा पद्धतीची होती हे मला आम्ही ह्या ठिकाणी नाही सांगू शकत आपल्याला. पण जे काही असेल त्याच्यामध्ये मुद्दा हा आहे की तिची इच्छा नसताना तिला कुठल्या तरी गोष्टीची भीती दाखवून बोलवणे आणि याच्यातनं कृत्य करणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. त्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. हथियार वाला पार्ट हिंदी में बता दीजिए सर, क्या वो वेपन कहाँ से लाया था और वहां से लाने के पीछे ये इंटेंशन तो दिखता है ये कि वो इंटेंसली सोच के आया था कि अगर लड़की मना करेगी तो वो कुछ करेगी। ये बिल्कुल सही है कि वो इंटेंशन से ही आया था, हत्या का ही उसका मोटिव था, ये उसका प्लानिंग का ही पार्ट था जिसके तहत ऑलरेडी उसने वेपन साथ में कैरी किया था. तो ये सोची समझी हुई उसकी साजिश है जो उसने इसको हत्या में अंजाम दिया गया है और वेपन उसने साथ में कैरी करने के बाद ही उसका उसी वेपन से उसने उसे मारा हुआ है. एक या दो? अभी तो हमें एक ही वेपन उसने लाया था ऐसा उसने समझा है, बरामद करने का आगे पता चलेगा और क्या था. नाही, हाच घेऊन गेला, स्वतःच घेऊन गेला, याने कुठे जिथे कुठे टाकलाय ते आमचं काम चालू आहे त्याच्यावरती. तर हे कुठे कुठे लागतं? हत्या उसी स्पॉट पे वो गए, वही उनकी बातें हुई और वही पे गुस्से पे उसने हत्या को अंजाम कुठे दिया. हायडिंग केलेला कुठे झाला? आता सध्या आम्ही त्याला तिथून पकडलं, म्हणजे त्याच्याकडे राहायला जाऊन न सांगता तिथून तो इकडे जा तिकडे जा असं करत तो फायनली ज्या डेस्टिनेशनला गेला तिथून आम्ही त्याला लोकेट केलेला आहे. 24 तारखेला कुठे भेटले? 24 तारखेला हे त्याच्या म्हणण्यानुसार जुईनगर रेल्वे स्टेशनला भेटले. इकडचं काय सीसीटीव्ही फुटेज? ते आता काढतो इन्व्हेस्टिगेशन करतो. सर तो आरोपी है जो ब्लैकमेल कर रहा था 7 दिवसांच्या कस्टडीमध्ये आणि लग्नात तगादा लावला परत सांगा. आरोपी है जो मुलीला ब्लॅकमेल करत होता 7 दिवसांच्या कस्टडीमध्ये आणि लग्न करण्यासाठी तो तगादा लावला. सो बेसिकली यांचा जरी परिचय असला एकमेकांशी डिसीजचा आणि ॲक्युजचा, तरी ती त्याला भेटायला रिस्पॉन्ड करत नव्हती. त्याच्यामुळे हा
याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये भांडण झालं. भांडणामध्ये त्या रागामध्ये येऊन आधीच आणलेल्या चाकूने तिची हत्या केली. त्याला आपण टेक्निकल अनालिसिसनुसार आता सांगितलं की 29 तारखेला सकाळी ताब्यात घेतलं. ॲट्रॉसिटीचं सेक्शनची वाढ करून ॲट्रॉसिटी कोर्टात हजर केलं. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्याला दिलेली आहे आणि तो जो माझ्यासोबत तू बँगलोरला चल अशा प्रकारचा तगादा जो लावत होता, ज्याला ती रिस्पॉन्ड करत नव्हती आणि जर मला तू भेटली नाहीस तर मी तुझ्या आणि माझे जे काही फोटो माझ्याकडे आहेत ते व्हायरल करेल, अशा प्रकारे धमकी देऊन तिला तो जबरदस्ती करून बोलत होता भेटायला. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.